आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. धुळे येथे अंधार समितीच्या दौरा होता त्यावेळेस पैसे मिळून आले, त्यामुळे या सगळ्याची आचारसंहिता लावण्यात आली आहे. आणि त्यासाठी भाजप आमदार चैनसुख संचेती यांच्या अध्यक्षतेखालीच 8 जणांची समिती नेमली आहे. त्यात अध्यक्ष मूळ प्रश्न आहे की हा वाद सत्ता पक्षाच्या आमदारातून निर्माण झालेला आहे. त्यामुळे खरं तर आम्ही त्याचं काही समर्थन करत नाही, पण भाजपच्या सत्तेमध्ये या पद्धतीचं जी घटना होणं, धुळ्यामध्ये घटना होणं आणि त्याच्यावर आचारसंहिता आता निर्माण करण्यासाठी कमिटी बनवणं म्हणजे एकीकडे भ्रष्टाचार करायचा आणि एकीकडे आचारसंहिता लावायची. निवडणुकामध्ये ज्या पद्धतीनं पैशाचा वाटप केलं जातो त्याच्यावरही आचारसंहिता आहे. त्याचं पालन का भाजप करत नाही? करोडो रुपये नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात भाजपने खर्च केले, पण त्याच्यावरही आचारसंहिता, त्याचं पालन का करत नाही भाजप? ही जी समिती बनवली त्याचं आम्ही स्वागतच करू, काही त्याला विरोध करायचं कारण नाही. पण ज्या पद्धतीनं मतं पैशाने विकत घेण्याचा जो प्रयत्न, सत्तेचा फायदा घेऊन जनतेचीच तिजोरी एखादी घोषणा करायची आणि त्याचं प्रलोभन देऊन मतं घ्यायचे, त्याला आचारसंहिता आहे, पण त्या आचारसंहितेचं पालन भाजप करत नाही, सत्तेतले पक्ष करत नाही. त्यामुळे यावरही एक कमिटी बनवली पाहिजे सर्वपक्षीय. आणि निवडणूक आयोगाची तर आचारसंहिता आहे, पण आपली पण आचारसंहिता राज्यात करावी, कारण की हा शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये पैसे वाटून निवडणुका केल्या जातात आणि त्याच्यामध्ये भाजप आणि भाजपचे सोबती या पद्धतीनं नोट वाटून मतं घेण्याचा जो प्रयत्न करतात त्याच्यावरही एक आमदाराची समिती बनवली पाहिजे आणि एक आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगाच्या पलीकडे जाऊन करावी अशी भूमिका आमची आहे. परभणीमध्ये मुस्लिम महापौर निवडल्या गेलेल्या त्यावर भाजप असेल शिंदे नाते यांच्यावर टीका केली जात आहे. मला असं वाटतं की शिंदे सेना असो की भाजप असो, हे जे टीका करतात आहे, मग माझा सवाल असा आहे, आता आपण सलमान खानला बनवून टाकू ना, कारण की तो RSS मध्ये गेलेला होता, RSSच्या कार्यक्रमात उपस्थित होता. तर सलमान खानला बनवलं असतं तर यांच्या छातीला ठंडक पडली असती का? या RSSच्या कार्यक्रमात गेला तो मुसलमान शुद्ध झाला आणि जो शिवसेनेमध्ये आहे तो मुसलमान तो अशुद्ध आहे, असं काय यांचं मत आहे का? आणि म्हणून एकदा आपलं मत स्पष्ट करावं. त्याच्यामुळे मी अनेकदा सांगितलं की तारे खान नागपूरचा भाजपचा मोठा पदाधिकारी आहे, त्याला मोठ्या पदावर बसवलेला आहे, मोठे ठेके त्याला दिलेले आहेत, त्याच्यावरती बिर्याणी बीजेपीला आवडतं. आणि शिंदे सेनेने एखादा मुसलमान नेमला तर त्याच्यावर टीका करायची हिंदुत्वाच्या बद्दल. तर म्हणून दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा 4 बोट भाजप आणि शिंदे सेनेकडे आहे, हे त्यांनी पहिले लक्ष घातलं पाहिजे. शासकीय कार्यक्रमात गृहमंत्रालयाने जे काही आदेश जारी केले, प्रत्येक कार्यक्रमात सुरुवातीला 6 दिवस वंदे मातरम जे बोलले गेले पाहिजे, त्याची सुरुवात का नागपूरमध्ये मोहन भागवत यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात झाली. 6 कडवी वंदे मातरमची सुरुवातीला जे ती बोलण्यात आली. पशुवैद्यकीय मला असं वाटतं की काय अदल बदल करायचा आहे, ज्यांनी राष्ट्रगानाचा विरोध केला त्यांनी सुरुवात केली, त्याचं चांगलं स्वागतच करू आपण. ज्यांनी तिरंग्याचा कधीच त्याला फडकवला नव्हता, त्यांनी आता या राष्ट्रगानाला महत्व देत असतील, मातरमला महत्व देत असतील तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. पण मूळ प्रश्न आहे की नाविन्य काय, पहिले बोलायचं की नंतर बोलायचं? देशाच्या एकात्मतेचं काय? ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशामध्ये विभाजन करून तोडा फोडा आणि राज्य करा, इंग्रजाचं जी काही भूमिका होती तीच पालन आता RSS आणि भाजप करते आहे. त्याच्यावरही काहीतरी देशाच्या गृहमंत्र्यांनी काहीतरी नियम बनवला पाहिजे. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या लवकरच जागा भरल्या जाणार आहे, त्यामध्ये कुठेतरी महाविकास आघाडीची परिस्थिती काय राहील? नाराज जे पदाधिकारी त्यांना कुठेतरी म्हणजे महायुतीतले नाराज लोकांना म्हणजे मतदानात पडणार नाही यासाठी प्रयत्न केले जातात. महाविकास आघाडीला फटका बसणार? आम्हाला कुठलाही फटका पडणार नाहीये. आता आम्हाजवळ काही गमवायसाठी काहीच राहिलेलं नाही. आता गमवायचं जे आहे ते महायुतीलाच गमवायचं आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांना कसं झोपायचं त्यांनी बघलं पाहिजे. घर फुटायला सुरुवात झालेली आहे महायुतीची. त्याच्यामुळे मला वाटतं की या जेव्हा विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुका येतील
त्यावेळेस सगळ्यात मोठा घोळ महायुतीमध्येच आपल्याला पाहायला मिळणार आहे.